विसरवाडीत दरोडा टाकणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड 5 नेपाळींसह 2 स्थानिकांना केली अटक। पोलिसांनी 3 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत। दरोड्यातील फरार संशयितास सुरतहून अटक, अन्य 2गांनाही पकडले। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील व्यापारी मुन्ना अग्रवाल यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील उर्वरित 1 व 2 स्थानिक अशा 3 संशयित आरोपींना अटक करण्यात नंदुरबार व विसरवाडी पोलिसांना यश आले आहे। संशयित आरोपींची संख्या 7 वर पोहोचली आहे। संशयित दरोडेखोर यांना शनिवारी न्यायालयात हजर केले। 5 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी दिली। 2 स्थानिक संशयितांसह 5 नेपाळी संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत। दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास विसरवाडी येथील भरत उर्फ मुन्ना गणेश अग्रवाल वय 41 हे घरात झोपलेले असताना 5 सशस्त्र दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत अग्रवाल व त्यांची पत्नी सोनालीचे हातपाय व तोंड बांधून लोखंडी टॅमीने मारहाण करून वेळ्याचा धाक दाखवला। बेडरूममध्ये झोपलेली त्यांची मुलगी दिशा हिला घरात काहीतरी अनुचित प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच ती प्रसंगावधान राखत घरातून बाहेर पडली आणि गावातील काकांमार्फत पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी धाव घेतल्याने फरार संशयित दरोडेखोरांपैकी 4गांना पकडले तर 1 दरोडेखोर पळून गेला। यानंतर फरार संशयिताला नंदुरबार पोलिसांनी सुरतहून ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडून 3,08,250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। नाम दिशा है। रात के 2 बजे हमारे यहाँ 5 चोर घुसे थे। वो चोर इंटरनेशनल चोर थे, मतलब दूसरे देश से आए हुए थे। वो चोर मेरे मम्मी पापा के रूम में घुस गए, चोर की रूम बंद कर लिया और वो मेरे मम्मा पापा को बंद कर लिए। मेरे मम्मी पापा को मारा। उतने में मैंने देख लिया मेरे रूम से निकल के, तो मैं मेरे घर के बाहर गई। लाइट चले गई थी, उसका मुझे डर लगा। बाहर अंधेरा, अंदर मेरे मम्मी पापा बंद, उसका मुझे डर लगा। मेरा पैर आगे नहीं जा रहे थे, फिर भी मैं चुपचाप से मैं मेरे ताऊजी के घर गई और उधर से मैंने उनको बुलाया। उन सब ने ये इधर आए। कुत्ते में 3 चोर हमारी गच्ची पे चल गए और उधर से उन्हें पुलिस को आते हुए देख लिया, तो वो 3 चोर भाग गए। फिर मेरे जो ताऊजी और पुलिस सब थे, मेरे रिलेटिव्स, वो सब अंदर चले गए और वो 2 चोरों को अरेस्ट कर लिया और बाकी 2 चोर को अरेस्ट कर लिया। मेरे मम्मा पापा बच गए, वही मेरे लिए सबसे बड़ी बात है। और मैं भगवान का थैंक यू करूँगी कि भगवान जी ने मेरे मम्मा पापा को बचा लिया। वो चोर दूसरे घरों में भी जाने वाले थे, दूसरे लोगों को भी मारने, पर वो चोर अरेस्ट हो गए। वही सबसे बड़ी बात है। मैं भगवान जी का थैंक यू करूँगी और पुलिस को भी मैं थैंक यू बोलूँगी कि उन्होंने उन चोरों को पकड़ा, मेरे मम्मी पापा को बचाया। यावेळी नवापूर तालुक्यातील अंठीपाडा येथील संशयित योहान जेनू गावित याच्यावर नंदुरबार व धुळे जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यानेच संशयित भाईदास गावित राहणार नांदवण तालुका नवापूर यांच्यामार्फत दरोडेखोरांना बोलावले होते। संशयित चक्र मिनराम सुनार उर्फ चेतन बहादूर सोनी राहणार नेपाळ, हिक्करमल उर्फ हेमंत जनक शाही राहणार नेपाळ, भरत धर्मराज सोनी उर्फ सोनार राहणार नेपाळ, राजू केरे विश्वकर्मा राहणार नेपाळ, भाईदास साखऱ्या गावित राहणार बडीफळी नांदवण तालुका नवापूर, योहान जेनू गावित राहणार अंठीपाडा तालुका नवापूर, तुफान उर्फ तप्त बहादूर, दिनेश सिंग उर्फ दिनेश रावत राहणार नेपाळ यांना ताब्यात घेतले आहे। विसरवाडी येथील घरात दरोडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीपासून आपल्या आईवडिलांची सुटका करून एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या या नवरात्रोत्सवात अवघ्या 13 वर्षीय कुमारी दिशा भरत अग्रवाल हिने घटनेचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधान राखत धैर्याने परिस्थितीला सामोरी गेली, त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।